नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक गुरुकुल. तर समजा मी AI ला जर का विचारलं हाऊ मच आय कॅन अर्न बाय सेलिंग JEE कोर्स recorded videos. If I create perfect content. तर आता मी AI ला विचारलंय की आपण किती अर्न करू शकतोय जर का आपण JEE चे रेकॉर्डेड कोर्सेस आपण जर का सेल करतोय ऑनलाईन, तर ते त्याला सेल आउट करून आपण किती अर्न करू शकतोय तर हे आपण बघूया. तर आता ChatGPT आपल्याला आन्सर देईल. ते लोड होतंय. तर इकडं ChatGPT ने सांगितलं बिगिनर स्टेट. ठीक आहे, आता तुम्ही बिगिनर स्टेजला तुम्ही कसं अर्न करू शकताय की तुम्ही 50 ते 200 पेड स्टुडंट जर का तुम्ही टाकले, म्हणजे 50 ते 200 पर्यंत जर का तुमचे पेड स्टुडंट आहेत आणि तुम्ही जर का 2000 ते 8000 पर्यंत जर का कोर्सची कॉस्ट जी आहे ती डिक्लेअर केली, तर तुमचं पोटेन्शियल रेव्हेन्यू जो राहील तो 1 लाख ते 10 लाखच्या दरम्यान राहील. ठीक आहे, तर महिन्याचे तुम्ही समजा 50 स्टुडंट जर का घेतले किंवा 200 स्टुडंट जर का घेतले, तरी तुम्ही 1 लाख ते 10 लाख पर्यंत अर्न करू शकतायत. तर एवढं त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं बिगिनर स्टेजला, फ्रॉम 0 to 6 months. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा तुम्ही हे अर्न करू शकतायत. त्याच्यानंतर स्ट्रॉंग इंडिपेंडंट क्रिएटर स्टेज. आता त्याच्यामध्ये समजा जर का तुमचे 1000च्या वर स्टुडंट जर का आले, ठीक आहे, आणि तुम्ही 5000 ते जवळपास 20,000 ॲव्हरेज कॉस्ट पकडली, ठीक आहे, जर का तुम्ही प्रोफेशनल असाल, तर तुम्ही ऑलरेडी टीचिंग फील्डमध्ये असाल, तुम्ही ऑलरेडी लेक्चरर असाल, किंवा तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने स्टुडंटला काय काय नॉलेज देणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही किती अर्न करू शकताय? साधारणतः 50 लाख ते 5 करोड पर्यंत इयरली टर्नओव्हर तुमचा एवढा असू शकतोय जर का तुम्ही प्रॉपरली कंटेंट क्रिएट केलं तर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच बघायचं की कशा प्रकारे आपण आपला स्वतःचा एक एडटेक ब्रँड बिल्ड करू शकतोय, कशा प्रकारे आपण या अर्निंग पोटेन्शियल पर्यंत पोहोचू शकतोय, आणि कशा प्रकारे आपल्याला आपलं कंटेंट जे आहे ते क्रिएट करता येईल विथ द हेल्प ऑफ AI. तर चला मग बघूया. आपण बघूया की एक्झॅक्टली कंटेंट कसं बनवलं जातं आणि आपल्याला जे कंटेंट लागणार आहे ते कशा पद्धतीने आपण नोटबुक LLM चा प्लॅटफॉर्म यूज करून बनवू शकतोय. तर सगळ्यात पहिले आपल्याला नोटबुक LLM वर जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर इकडं गेल्यानंतर ट्राय नोटबुक LM याच्यावर क्लिक करायचं. आणि मग जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करता, इकडं आपल्याला सगळ्यात पहिले ऑप्शन दिसतो क्रिएट न्यू वन. इथं सेटिंगमध्ये तुम्हाला आउटपुट लँग्वेज सेट करता येते. आता आउटपुट लँग्वेज तुम्ही बाय डिफॉल्ट इंग्लिश ठेवायची आहे, कारण मोस्टली जर का तुमचं कंटेंट जे स्टुडंट विकत घेतात ते मोस्टली CBSE किंवा ICSE चे स्टुडंट असतात आणि ते प्रेफर करतात इंग्लिश कंटेंट. तर अशा प्रकारे आपण इंग्लिश लँग्वेज सेट करायची आपल्याला आउटपुट लँग्वेज म्हणून. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय बघा. आता एकदा का हे सेट झालं का त्याच्यानंतर पुढची स्टेप असते आपल्याला एक टॉपिक चूज करायचा. आता JEE चे सगळ्यात ऑलरेडी जे युट्यूबवर कंटेंट आहे ते त्यांच्यापैकी एखादं कंटेंट आपण चूज करायचं. सगळ्यात पहिले आता मी युट्यूबवर चूज करेल. आता सगळ्यात पहिले युट्यूबवर टाकतो मी JEE कम्प्लीट ट्युटोरियल, जे मी आधी सर्च केलं होतं. ठीक आहे, आता ह्या ट्युटोरियलमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. आता जे मोस्ट पॉप्युलर ट्युटोरियल आहे, जसं फिजिक्स वालाचं ट्युटोरियल आहे बघा, आता आहे इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड्स. ठीक आहे, तर याला मी सिलेक्ट करेल. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, ही जी लिंक असते ना, ही वरची लिंक कॉपी करून घ्यायची. ठीक आहे, ही लिंक मी आधी कॉपी केली आणि मग त्याच्यानंतर नोटबुक LLM वर गेलो. ठीक आहे, आणि नोटबुक LM वर या ठिकाणी क्रिएट न्यू नोटबुकला क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही क्रिएट न्यू नोटबुकला क्लिक करतात त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिले
वेबसाईटला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, वेबसाईटला क्लिक केल्यावर जी लिंक आपण कॉपी केलेली आहे ती लिंक ह्या ठिकाणी पेस्ट करून द्यायची आणि म्हणायचं इन्सर्ट. ठीक आहे, तर आता ही लिंक आपण इथं पेस्ट केली आहे आणि त्या लिंकमध्ये जे काही कंटेंट होतं ते त्याने रीड केलं. आपला जो AI आहे त्याने रीड केलं नोटबुक LMचा. आणि आता इकडं आपल्याला व्हिडिओ ओव्हरव्ह्यू क्रिएट करायचा. तर व्हिडिओ ओव्हरव्ह्यूला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये व्हाईट बोर्डला सिलेक्ट करायचं, कारण जर का आपण एज्युकेशनल कंटेंट तुम्ही बनवत असाल तर त्या ठिकाणी व्हाईट बोर्ड चूज करायचा आणि मग त्याला जनरेटला क्लिक करून द्यायचं. आणि या ठिकाणी आपण बघतोय की आपला जो काही व्हिडिओ ओव्हरव्ह्यू आहे तो या ठिकाणी जनरेट होतोय. तर आता याला जनरेट होऊ देऊ आणि मग बघूया आपली व्हिडिओ कशा पद्धतीने जनरेट होते. आपण बघू. तर इकडे आता आपलं कंटेंट जनरेट झालेलं आहे. बॉटम राईट कॉर्नरला आपण बघतोय इकडं इंट्रो. तर ही व्हिडिओ एक्झॅक्टली कशी आहे मी ते तुम्हाला आता दाखवतो. ठीक आहे, तर बघूया आता ही व्हिडिओ कशा पद्धतीने बनलेली आहे. Hello, everyone, and welcome. We are kicking off a brand new journey today, and I know exactly how some of you might be feeling. Maybe your past physics classes were a bit tough. Maybe you slacked off a little, or maybe you're just stressed about the massive syllabus ahead. Listen to me right now. Set T equals 0. Whatever went wrong in the past, just forget it. Wipe the slate clean. Today, time begins again, and we are starting completely fresh. In today's explainer, we are going to decode the most fundamental building block of the entire universe. We're talking about the electric charge. This is the absolute cornerstone of everything we're going to study moving forward, and honestly, it's just a fascinating concept once you get into it. Okay, let's dive right into this. Here is our roadmap for today. We'll be covering Welcome to Electromagnetism, Unlocking the Electric Charge, Charge versus Mass, Conservation and Quantization, and we'll wrap up with Methods of Charging Objects. Starting with Section 1, Welcome to Electromagnetism. Let's look at the big picture of Class 12 Physics. So electromagnetism covers a massive chunk of our physics universe, and it's basically divided into two huge camps. First, we have electrostatics. This is the study of charges completely at rest. You know, static literally means stationary. The second part is electrodynamics, and that's when those charges actually start moving around, which gives us things like electric currents and magnetism. But look, before we can jump into the crazy dynamic world of motion, we have to start with electrostatics. We've got to understand how charges behave when they are just sitting completely still. Moving on to Section 2, Unlocking the Electric Charge. Let's formally meet the protagonist of our story. Believe it or not, this is a concept humans have been documenting all the way back since 600 BC. Charge, which we represent with the symbol Q, is an intrinsic, fundamental property of matter, and it's measured in coulombs. But what does that word intrinsic actually mean? Well, it means you can't crack it open to see what's inside. Just like mass, it's a base, rock-bottom reality of the universe. Now, charge comes in two flavors, positive and negative. And as you probably remember from your very first science classes, the golden rule is always in play. Like charges repel each other, and opposite charges attract. Section 3. Charge versus mass. We are shifting from slow macromechanics right into the lightning-fast quantum world. Now, this perfectly illustrates the massive difference between what we're used to and what happens at quantum speeds. Think about mass for a second. Mass is only ever positive, right? But more importantly, mass actually changes with speed. Thanks to relativity, an object moving incredibly fast, like near the speed of light, actually has a greater mass than when it's at rest. But on the flip side, look at charge. Charge can be positive or negative, but crucially, it is totally 100% independent of speed. An electron blasting along at 1,000,000 meters per second will see its mass change, but its electric charge, it remains absolutely identical. It's truly awe-inspiring when you think about it. All right, Section 4, Conservation and Quantization. Let's talk about the unbreakable laws of the universe. First up, we have the conservation of charge. This ironclad law states that the total charge of an isolated system is absolutely constant. Charge can neither be created nor destroyed, it can only be transferred from one body to another. Imagine a perfectly sealed, isolated box. You can shake that box up, let the objects inside smash into each other, let them trade electrons all day long, but the total net number of charges inside that box will never, ever change. Let's treat this like a quick math puzzle, just to make sure we're all on the same page. Imagine our isolated box has 3 objects inside. Before we shake it, Object 1 has +3 coulombs. Object 2 has +1, and Object 3 has -2.
Add those up, and your total net charge is plus 2 coulombs. Okay, now we shake the box. The charges violently transfer around. Afterwards, we look inside. Object 1 now has plus 2 coulombs, Object 2 has plus 3, and Object 3 is a mystery. We'll call it Q. Because of that unbreakable law of conservation, the total after shaking must still be plus 2. So let's do the math. 2 plus 3 is 5. To get back down to a total of plus 2, our unknown Q absolutely has to be minus 3 coulombs. Okay, now let's talk about quantization. This is a big one. Quantization simply means that something is only available in fixed integer amounts. Think of buying a whiteboard marker at a stationery shop. You can buy 1 marker, or 2 markers, or 3 markers. You absolutely cannot walk in and ask to buy 1.5 markers. It just doesn't work. Well, nature works the exact same way with electric charge. You can't just have random, messy, fractional amounts of charge floating around out there. So the absolutely crucial takeaway here is this highly specific number, 1.6 times 10 to the power of negative 19 coulombs. This is known as the fundamental charge, and we denote it with a lowercase e. This is the exact electric charge on a single solitary electron. It is literally the smallest independent charge that can possibly exist in the universe. Because charge is quantized, that means you can only ever add or remove charge in perfect multiples of that single electron. You can transfer 1 electron or 20 or 1,000,000, but never 2.5. So, pop quiz. Here's a question for you. Can a body be given a charge of exactly 8 times 10 to the power of negative 18 coulombs? Let's figure out if this specific amount is actually legally allowed by the universe's strict quantization rules. Let's solve this mystery by stepping through the math together. Step 1 is our quantization formula. Q equals plus or minus n times E, where n must be a whole integer. Step 2, we plug in our target charge for Q and the fundamental electron charge for E. Step 3, we solve for n, which gives us 80 divided by 1.6. And step 4, the result, n equals exactly 50. Because the answer is a clean, whole number, meaning exactly 50 electrons are being cleanly removed from the body to make it positive, this exact charge is totally possible. If n had worked out to, say, 49.8, the universe would say, nope, completely impossible. Section 5. Methods of charging objects. How do we manipulate this quantum spark in the real world? All right, let's pull ourselves back into the tangible, physical world for a minute. How do we actually move these quantized charges around in real life? The first method is charging by conduction. This one is super straightforward. It's all about transferring charge through direct physical contact. If you have a negatively charged body that is absolutely packed with excess electrons, and you physically touch it to a neutral conductor, those extra electrons will literally just flow right over into the neutral body to balance out the crowding. Direct touch, direct transfer. Now what's really wild is the second method, charging by induction. For this one, you don't even need to touch the objects. It's basically magic. If you bring a highly negatively charged object as close to a neutral conductor, its electric field violently pushes all the free electrons in the neutral body away, over to the far side. You've polarized it entirely from a distance. If you then give those repelled electrons an escape route into the ground, a process called earthing, and then remove the original object, your initially neutral body is now entirely positively charged. Boom! No physical contact required whatsoever. The third method is charging by friction, and this mostly applies to insulators. By physically rubbing two objects together, you are actively turning kinetic energy into thermal energy. This sudden heat provides the exact burst of energy required to knock the vulnerable outer shell electrons right off their atoms, literally forcing them to jump entirely from one material to the other. You guys have actually seen this in everyday life since you were kids, rubbing a plastic scale on your hair so it magically picks up little bits of paper, or rubbing a balloon on your sweater so it sticks to the wall. That's charging by friction. But here is absolutely crucial rule you need to take away from this explainer. Because electrons physically have mass, transferring charge always means transferring mass. It might be incredibly microscopic, but when you rub that balloon, physical mass is literally being relocated from one object to another. Which brings us to a pretty profound final thought. Every time you experience a static shock, you are witnessing an invisible physical transfer of quantum mass and charge right before your eyes. Think about that for a second. You aren't just feeling a simple spark, you're feeling the fundamental building blocks of the universe jumping across bodies. So what do you think?
Are you ready to dive deeper into the forces of this invisible world in our next explainer? Keep that curiosity alive, and I will see you next time. तर अशा प्रकारे नोटबुक LM आपल्याला व्हिडिओ जनरेट करून देतं, जी व्हिडिओ आता तुम्ही पाहिली. तर ही कम्प्लीट कॉपीराइट फ्री व्हिडिओ असते. याला तुम्ही यूट्यूबवर पण रिअपलोड करू शकतायत आणि किंवा तुमच्या जो काही प्लॅटफॉर्म आपण बनवू त्याच्यावर पण सेल करू शकताय. तर आता आपण बघूया की कशा प्रकारे आपण AI चा वापर करून एक आपला ऑनलाईन LMS प्लॅटफॉर्म बनवू शकतोय आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कशा रीत्या आपल्या व्हिडिओ सेल करता येतील. तर आता बघा, आता सगळ्यात पहिले जर प्लॅटफॉर्म बनवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल ChatGPT वर. कारण आपण प्रॉम्प्ट पहिले जनरेट करून घेऊ, डिटेल प्रॉम्प्ट, आणि त्या प्रॉम्प्टचा यूज करून आपल्याला आपलं जे काही प्लॅटफॉर्म आहे तो बनवायचा आहे. तर इथं मी हा एक ChatGPT ला प्रॉम्प्ट दिलेला आहे, जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, आणि त्याचा यूज करून आता हा त्याने क्लेरिफाय करून हा प्रॉम्प्ट आपल्याला दिला. आता मी याला कॉपी करून घेतो लवेबल AI साठी. हा कम्प्लीट प्रॉम्प्ट या ठिकाणी मी कॉपी करून घेतोय. ओके, हा सगळा प्रॉम्प्ट जेव्हा आपण कॉपी करतो त्याला आपण इकडे जातो लवेबल AI ला, lovable.ai प्रोजेक्ट. ठीक आहे. आता लवेबल AI ला कसं यूज करायचं हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याची लिंक मी इथं आय बटनला दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर इकडं लवेबल मध्ये हा प्रॉम्प्ट मी इकडं पेस्ट करतो आणि आता परत लवेबल आपले जो प्लॅटफॉर्म आहे LMS प्लॅटफॉर्म तो बनवायला लागेल. आता याला थोडा वेळ लागतो, तर थोडा वेळ वाट बघूया आणि त्याच्यानंतर बघूया की आपला प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने लवेबलने जनरेट करून दिलेला आहे. तर या ठिकाणी आता लवेबलने आपल्याला हा प्लॅटफॉर्म बनवून दिलाय, क्रॅक IIT JEE विथ स्मार्ट AI लर्निंग. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्लॅटफॉर्म बनवून मिळतो. आता याला सिंपली पब्लिश करूया. इकडे मी पब्लिशला क्लिक करतोय, तर त्याने आपल्याला रेडीमेड URL दिलेला आहे. कंटिन्यू. ओके, कंटिन्यू. डिफॉल्ट सेटिंग राहू द्यायच्या आणि त्याला कंटिन्यू क्लिक करत जायचं. कंटिन्यू. ओके, पब्लिश. तर इकडे लवेबल त्याला लाईव्ह करतोय आपला प्लॅटफॉर्म. थोडा वेळ घेईल. तर या ठिकाणी लवेबलने आपली वेबसाईट लाईव्ह केलेली आहे. ठीक आहे, आणि आता आपण बघूया ती वेबसाईट कशी दिसते ते. तर या URL ला मी क्लिक केलं, तर हे बघा, हा आपला प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आणि याच्यावर आपली कंप्लीट वेबसाईट व्हिजिबल आहे. तर इकडे आपण समजा कोर्सेसला गेलो तर इकडे ते आपल्याला कोर्सेस दाखवतात वेगवेगळ्या पद्धतीचे. तर हे बघा, तुम्ही फिजिक्स, मिस्ट्री, केमिस्ट्री कम्प्लीट, मॅथ प्रो, अशा पद्धतीने त्याने इंटरेस्टिंग नावं पण दिले आहेत आपल्या कोर्सेसला. JEE ॲडव्हान्स, JEE मीन 2026. तर जेव्हा आपण याला क्लिक करतो एक्सप्लोरला, तर त्यावेळेला आपले जे काही अपलोडेड कोर्सेस राहतील ते त्याच्यामध्ये प्ले होतील. तर इकडं प्ले अपलोड करायचं असेल तर सिम्पली तुम्ही काय करायचं, इकडं जाऊन आपल्याला इथं जी व्हिडिओ आहे, ठीक आहे, जी व्हिडिओ आपण डाउनलोड केलेली होती नोटबुक LM वरनं, ही व्हिडिओ इकडनं आपण डाउनलोड करून घ्यायची. ही जी व्हिडिओ असते ती इकडं आपण डाउनलोड करून घ्यायची आणि ही व्हिडिओची लिंक किंवा ही व्हिडिओ डिरेक्टली व्हिडिओची जी MP4 फाईल असते ती फाईल डायरेक्ट याला अटॅच करून द्यायची. इकडे क्लिक करायचं आणि ही फाईल डाउनलोड वरून याला अटॅच करून द्यायची आणि इकडं प्रॉम्प्ट टाकायचा की कनेक्ट दिस फाईल किंवा इंटिग्रेट दिस फाईल टू अवर कोर्सेस. तर अशा पद्धतीने जी काही फाईल राहील ती आपल्या कोर्सेस सोबत इंटिग्रेट होऊन जाईल आणि ती लाईव्ह आपण आपल्या वेबसाईटवर बघू शकू. तर अशा प्रकारे तुम्ही आपला जो काही ऑनलाईन एडटेक बिझनेस आहे किंवा ऑनलाईन एडटेक प्लॅटफॉर्मला बनवून त्याच्यावर कोर्सेस सेल करून तुम्ही अर्निंग करू शकतायत. आणि कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात तुम्ही अर्न करू शकतायत याचं पण आन्सर मी तुम्हाला पहिले दिलेलं आहे जेव्हा आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओचं एंड करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की कशा प्रकारे आपल्याला कस्टमर्स किंवा जे काही युजर्स असतील ते कशा पद्धतीने आपल्याला अट्रॅक्ट करता येतील आपल्या वेबसाईटवर. त्याचं डिजिटल मार्केटिंग आपण कसं करू शकतो AI चा यूज करून. सपोज करा की तुम्ही प्लॅटफॉर्म तर बनवलाय पण त्याच्यावर समजा आता तुम्हाला युजर्स आणायचे, तर ते युजर्स कशा पद्धतीने आणले जातील, त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बनवायचे आहे, तर ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत.
तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तर थँक्यू सो मच.